हॅलो, गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज सकाळचे होत आहे 9, बघा परफेक्टली 9 होत आहे, नाही 9 वाजून 10 मिनटं झालेले आहे परफेक्टली। आणि मी उठली आणि मला बाहेर गावी जायचं होतं, तर मी बघा रेडी वगैरे झाली, माझी आंघोळ पाणी वगैरे सर्व झालं। आणि ही सानोडी बघा झोपूनच आहे वाटल्यास। गुड मॉर्निंग मॅम। गुड मॉर्निंग। तर उठत नाही का मग तू पटकन? चलायचं नाही तुला? चलायचं नाही का तुला? चलायची नाही का? बघा शानला। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। उठा पटकन, नाव नाव कला बुलबुल जायचे। जाऊ दे मग, मी जाते। मी एकटीच जाऊ का? जायचं मी एकटीने? नाही, चला मी जाते। सानू नाही येत म्हणते, तर सानूला इथेच ठेवते मी आता झोपून। आणि माझी तयारी झाली आहे फक्त आता हे केस वगैरे करते आणि मग मी निघते बाहेर गावला। हो, आम्ही आलो होतो बाहेर गावी आणि सकाळी मी सांगितलं होतं की आम्ही बाहेरगावी चाललो आणि आम्ही बाहेरगावी आलो। आणि हे बघा आता आम्ही रस्त्यामध्ये थांबलो बोरं खायसाठी। आणि ही सानू झोपली त्याच्यामुळे मी काही आता तोडू नाही शकत आहे, घेऊ नाही शकत आहे। आणि ही बघा कशी घेत बसली तेजू, इथे गाडीत ठेवली आम्ही। आणि कुठे गेली उन्हाच्याने मला दिसून पण नाही राहिले। हे बघा हे बोरीचं झाड आणि आम्ही इथे घेते बोरं। कसे आंबट आहे आमचे बोरी आणि घेऊन राहिली। पाहू दे, दाखव ना एखादं तोंडी लावू दे ना। हे बघा बोर दिसत पण नाही आहे बरोबर कॅमेऱ्यात। हो, आम्ही गावाला गेलो होतो दुसऱ्या, आम्ही यवतमाळ या बारेला। नाही असंच गेलो होतो। आहे का आतमध्ये बोरी? हो, आणि काही दिसत पण नाही जास्त, तरी तेवढे आंबट नाही। ताराचं कंपाऊंड ओलांडून आणि माझ्याजवळ आहे सानू आणि ते पूर्ण गहूच वाटते। तिकडे हरभरा नाही, सर्व गहूच आहे। इकडे पळाटी एवढी मोठी मोठी आणि ही आतमध्ये झाड आहे, तर ती गेली बोराचं झाड बोरी झाडायला आणि एकटीच खाऊन राहिली खादोडी। मला एकच दिलं, पळाली। किती छान वाटतं। कसरत जरी केली मी जायची आतमध्ये तरी धडांग दिशा पडू। मला एक दोन तर देखा आले, मी अशीच उभी राहू का? पाच एकटीच खाऊन राहिली आहे। हे किती बदमाश आहे ना हे। मेहनत चालू आहे जशी काही खूपच मोठी। कुठे घुसली? ही इथे घुसली। झूम केलंय मी, जाऊ द्या ते। काढल्या शेतामध्ये आहे हरभरा, दिसत आहे मला, पण कोणी दिसत नाही ओळखीच आहे। तिकडे दूर एक आप्पाजी दिसत आहे आणि खुडता येते, पण आता जाण्याचा रस्ता पण आहे, पण अजून आम्हाला वेळ होईल। त्यांना खुडू देते हे भाजी, आणि खुडण्यालायक आहे ती भाजी, मोठी दिसली चांगली बघा, आहे ना, छान आहे भाजी। आणि तिकडे दूर आप्पाजी, त्या आप्पाजीला तर आवाज नाही देत, दिसतंय का छोटेसे दिसतं व्हाईट मध्ये। हे काकाची गाडी वगैरे, हे काका वगैरे घ्या म्हणते, पण इथे फक्त गहूच आहे, काही कामाचं नाही। तसं आम्ही स्पेशली बोरीसाठी ठेवलो, थांबलो। आणि या बोरीला बघा सकाळी बाया खाताना दिसल्या आम्हाला इथे खूप साऱ्या, म्हणून आम्ही आता येऊन इथेच थांबलो। आणि माझ्यासाठी ते एक पण नाहीये चव घ्यायला। कच्चेच आहे सर्व, खूप तुरट आहे। मला कच्चे भेटले, एक तोंडात टाकून घेतले मी टाइमपाससाठी, पण जास्त आंबट नाही। मागच्या वेळेस मी घेतले तर खूपच जास्त आंबट होते आणि याच्या वर्षी बरे आंबट आहे।
म्हणजे एवढे तर पाहिजेच, कारण का आंबट जोपर्यंत नाही खाणार तोपर्यंत बोर खाण्याची मजा येणार नाही. नुसते गोड गोड तर काय साखर पण भेटते घरी, सो आंबट गोड. आणि माझा पूर्णपणे हात दुखला. ही मॅडम झोपली मस्त छानपैकी, त्यांना सकाळी उठली ना 7ला नाही उठली 8ला, म्हणून. तर आम्ही खाणार बोरं, जेवढं थोडेसे 4-5 दाणे घेतो आणि मग पळतो घरी. अरे बापरे, इकडे खूप सारा सडाच आहे तिकडे आतमध्ये. हो ना, आतमध्ये ना पूर्णपणे सडा पण आता मला दाखवता पण येत नाही आणि जाता पण येत नाही. तर बोरी तर आम्हाला छान भेटणार आहे. तर आम्ही घेतो निघतो. खूप वेळ झाला, 4-4:30 झाले असेल. घरी पोचावं लागते. त्यात माझा उद्याला एक्झाम आहे. मी कालच्या लाईव्हला म्हटलं होतं की आजच आहे, मग नंतर माझ्या लक्षात आलं आजचा मंगळवार नाही आहे, आजचं तर सोमवार आहे आणि माझा एक्झाम आहे मंगळवारला. तर आता मला जायची सोय पण करायची आहे माझे मग एक्झामला. बघूया कसं होते. तर सकाळी 3ला निघणं होते की आजच जावं लागतं. तर पाहू जसं झालं तसं जाता येते. मग काका तुमच्या शेतात हरभरा नाही आहे हो ना? नाही आहे ना, आता आम्ही खुडला असं थोडंसं भाजीपुरती. हो दिसलं, पण ते खूप दूर दिसले ते आप्पाजी. हा 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 बरं. आता तेवढा वेळ पण नाही आहे ना, जाऊ द्या. आता हे पोरगी झोपून आहे. ते काका म्हणते आमच्या शेतात नाही आहे म्हणते, पण समोरच्याच्या आहे म्हणते. आणि तो मुलगा तिकडे आहे, त्यांच्या शेतामध्ये आहे म्हणते. त्यांना तो आल्यावर विचारा म्हणते आणि तोडा म्हणते. पण आता ही झोपून असल्याच्याने त्याच्याने एकटीने होते तशी ती भाजी वगैरे खुडली असती. पण आता जाऊ दे, कारण का इथं माझा हात दुखून जाईल घेऊ. कारण का हिला बोरं खूप सारे दिसले, तर हे बोरच वेचत बसले. पा केवढे सारे वेचले, तुम्हाला दाखवू का? हे बघा केवढे सारे वेचले. तेव्हा तेवढे घेतले होते, पण खिसा पण भरला वाटते. चल ये मत माय खात येत आहे. चौपात आहे म्हणते दीदी. चौपा आलीच नव्हती आधी, पहिले घेऊनच घेतल्या पटापट. असं जा लागलो होतं, मी काही गेली नाही. चले तो अभी हम चल रहे घर को. ये हमारी गाड़ी जैसे कि बहुत काम पे आके है, तभी हम बुर जाएंगे. त्या पोराचं म्हणते का